जागा वाटपात कुणाचा किती वाटा असेल याच्या संभाव्य फॉर्म्युलावरून शिंदेच्या शिवसेनेचे नेते रामदास कदमांनी भाजपवर आगपाखड केली। सगळं भाजपलाच हवंय का असं म्हणत त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीवरही निशाणा साधला। पाहूया हा एक रिपोर्ट। अतिशय घृणास्पद असं चाललंय भाजपच्या माध्यमातून की मोदीजींनी आणि शहाजींनी महाराष्ट्रातल्या काही नेत्यांचे कान उपटले पाहिजे। माझ्या मुलाच्या विरोधामध्ये भाजपने उघडपणे राष्ट्रवादीला आणि शिवसेनेला मतदान केलं। 36 नाही ते 48 ते 48 पण मागू शकतात की सगळ्या ठिकाणी फक्त कमळच न्यायचं आणि तर सगळ्यांना नेस्तरामच करून टाकायचं काय असं चाललंय की अशी मला शंका येते। भाजप इतर पक्षांना नेस्तनाभूत करणार की काय अशी शंका त्यांचे सहकारी पक्षातले नेते व्यक्त करतायत। वाद आहे संभाव्य कमी जागा देण्याचा, ज्यावरून शिंदेच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवरच घणाघाती टीका केली। मागच्या निवडणुकीमध्ये काय झालं मला माहित नाही, पण पुन्हा जर आमचा विश्वासघात झाला तर माझंही नाव रामदास कदम आहे। मी आज सांगतोय ते 36 नाही ते 48 ते 48 पण मागू शकतात। आता जे चाललंय इथं महाराष्ट्राच्या भाजपाचं की सगळ्या ठिकाणी फक्त कमळच न्यायचं आणि तर सगळ्यांना नेस्तरामच करून टाकायचं काय असं चाललंय की काय अशी मला शंका येते। असं असेल तर भविष्यामध्ये भाजपवरती कोणी विश्वास ठेवणार नाही की मोदीजींनी आणि शहाजींनी महाराष्ट्रातल्या काही नेत्यांचे कान उपटले पाहिजेत। याची दखल वरिष्ठ पातळीवर भाजपच्या मंडळींनी घेतली पाहिजे। मी इतके वर्ष रामदासभाईंना ओळखतो, अशा प्रकारचे स्टेटमेंट करण्याची त्यांची सवय आहे आणि टोकाचं बोलण्याची देखील त्यांची सवय आहे। कधी कधी रागाने देखील ते बोलतात। भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचा सन्मानच केला। त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे। आम्ही 115 आहोत तरी देखील आमच्यासोबत आलेल्या शिंदे साहेबांना आम्ही मुख्यमंत्री केलं, कारण खरी शिवसेना आमच्यासोबत आली याचं आम्हाला समाधान आहे। जागांचे संभाव्य विविध फॉर्म्युले काय, त्यावरून रामदास कदमांनी थेट भाजपवर इतकी आगपाखड का केली, त्यामागची कारणंही समजून घेऊया। महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या जागा आहेत 48। महायुतीमध्ये वाटपाचे 3 फॉर्म्युले चर्चेत आहेत। पहिला आहे 37 भाजप, 8 शिंदेची शिवसेना आणि 3 अजित पवारांच्या राष्ट्रवादीला। दुसरा 35 भाजप, 10 शिंदेची शिवसेना आणि 3 राष्ट्रवादीला। तर तिसरा भाजप 33, शिंदेची शिवसेना 11 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 4। सूत्रांच्या माहितीनुसार शिंदेचे नेते किमान 15 तर अजित पवार किमान 11 जागांचा आग्रह धरतायत। जर समजा भाजपने शिंदे आणि अजित पवारांना अपेक्षेहून कमी जागा दिल्या तर त्यामागे नॅरेटिव्ह काय सेट होऊ शकतं ते समजून घेऊया। 2019ला शिवसेनेचे 18 खासदार जिंकले। सध्या त्यापैकी शिंदेंकडे 13 तर ठाकरेंकडे 5 खासदार आहेत। इकडे राष्ट्रवादीचे 4 खासदार जिंकले होते, त्यापैकी 3 शरद पवारांकडे तर फक्त 1 अजित पवारांकडे आहे। 2019 मध्ये उद्धव ठाकरे शिवसेनेचे प्रमुख असताना शिवसेनेनं 23 तर भाजपनं 25 जागा लढवल्या होत्या। यंदा ठाकरेंच्या शिवसेनेकडे फक्त 5 खासदार असूनही 3 पक्षांच्या महाविकास आघाडीत त्यांना किमान 18 जागा मिळू शकतात। तर शिंदेंकडे 13 खासदार असूनही 3 पक्षांच्याच महायुतीत त्यांना 18 जागा मिळण्याची शक्यता कमी आहे। तिकडे आघाडीमध्ये 2019ला शरद पवार राष्ट्रवादीचे प्रमुख असताना त्यांनी 20 जागा लढवल्या होत्या। यंदा महाविकास आघाडीत शरद पवारांच्या पक्षाला 8 ते 10 तर राष्ट्रवादी पक्ष मिळूनही अजित पवारांना 7हून जास्त जागा मिळण्याची शक्यता कमी आहे। त्यामुळे बंडानंतर आम्हीच खरी शिवसेना आणि आम्हीच खरी राष्ट्रवादी आहोत असं शिंदे आणि अजित पवारांचे नेते सांगत असले तर मग जागा कमी का मिळाल्या, यावरून विरोधक शिंदे आणि अजितदादांसह भाजपला सुद्धा घेरू शकतात। पक्ष आपला प्रत्येकाला वाढवायचाच आहे, पण तुमच्यावरती विश्वास ठेवून जे लोक आलेत त्यांचा केसानं गळा कापून नाही नको। भविष्यामध्ये संबंध वेगळा मेसेज आपण या भाजपचा देत आहे, याचं भान देखील भाजपच्या काही लोकांना असणं अत्यंत आवश्यक आहे, अत्यंत गरजेचं आहे। आम्हाला ह्याच्यावरती काही बोलायचं नाही त्या गटाविषयी। केसाने गळा कापू नका वगैरे ठीक आहे, कोणाला सांगतायत ते मला माहीत नाही बरं का। त्यांची केस आमच्याकडनं संपलेली आहे, आम्ही त्याच्यावर बोलणार। ज्या पद्धतीने त्यांची अवहेलना सुरू आहे त्याच्यावरती आम्हाला बोलण्याची गरज नाही या क्षणी, त्यांचं त्याने बघावं। रामदास कदम, बच्चू कडूंसह भाजप मित्रपक्षांचे नेते यावरून भाजपवर जाहीरपणे टीका करतायत।
तर बातम्यांमध्ये तथ्य नसून सन्मानजनक जागा मिळतील असं फडणवीसांनी म्हटलंय. जिथं सिटिंग खासदार आहेत ज्या पक्षाचे, शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे, तिथे जबरदस्तीचा प्रयत्न चाललेला आहे. मग ते रत्नागिरी मतदारसंघ असू देत, रायगड मतदारसंघ असू देत, मावळ मतदारसंघ असू देत, तो संभाजीनगरचा मतदारसंघ असू देत, इथं जे चाललंय ते अतिशय घृणास्पद असं चाललंय भाजपच्या माध्यमातून. तुम्ही आम्हाला नेमकं समजलंय काय का म्हणलं बेंडवाला समजलंय का, म्हणजे आम्हाला वाजवायला बोलवताय का. आणि म्हणून घटक पक्षांना सुद्धा तुम्ही सन्मान द्या की आमच्याकडे काय काय कडे बघून हसते ती. अरे हसू नका, मुंगी सुद्धा हत्तीचा पराभव करू शकते. सगळंच होऊ शकते, सगळेच भाजप लढवण. माणसं शिंदे साहेबाचे राहीन, अजितदादाचे राहीन, हो चिन्ह कमळ. काय नाही होऊ शकत या देशात. सोबत घेऊन जर बगलीतच दाबून ठेवा तर बिछवाकळ्या काय म्हणते त्याला, बिछवाकळ्याची वेळ नाही आली पाहिजे. यामध्ये वाद फक्त शिंदेची शिवसेना विरुद्ध भाजपपुरता मर्यादित नाही. शिंदेइतक्या जागा आम्हाला हव्यात या भुजबळांच्या दाव्यावर सुद्धा रामदास कदमांनी टीका केली. शिंदे गटांना जेवढ्या जागा मिळतील तेवढ्या जागा अजित पवार साहेबांच्या आमच्या राष्ट्रवादीला सुद्धा मिळाल्या पाहिजे. मला सांगा, भुजबळांनी सांगावं, आमचे 40 आमदार, 10 अपक्ष आमदार आणि 13 खासदार आले, तुमचे किती खासदार आले इकडे सांगा. भुजबळ साहेबांनी सांगावं ना. आता तसे शार्प रिॲक्शन काय मी काही देणार नाही तूर्त तरी. आणि आपण मला असं वाटतं एकमेकावर विश्वास ठेवूनच आपण पुढे जायला पाहिजे. खोके ओक्केच्या टीकेवरून सुद्धा नाव न घेता शिंदेच्या नेत्यांनी अनेकदा अजित पवारांना टोले मारले. सगळ्या महाराष्ट्रातल्या पार शेवटच्या माणसालाही कळायला लागलंय खोके ओके खोके ओके. हे महाराष्ट्रात कधी घडलं नव्हतं. सत्ता तर झाली, परंतु अशा पद्धतीचे आरोप कधी झाले नाही. का तर यांच्याकडनं चुका झालेल्या होत्या. कसे आमदार फुटतात. आणि आता तिसरे इंजिन जे जोडलं ते दादाजींचं जोडलं. दादा तुम्ही आल्यामुळे फायदा एकच झाला की गद्दार खोके बंद झाले. आई शपथ, घरातून बाहेर निघलं तर एकच निघायचं आमच्या मागं, गद्दार खोके. पण तुमची काय दहशत झाली राष्ट्रवादीवर, एकही माणूस तुम्हाला गद्दार म्हणत नाही. पण अजितदादासोबत 40 आमदार आले, त्याला गद्दार आणि खोके नाही कोण म्हटलं. आणि आम्ही ज्यावेळेला आलो त्यावेळेला गद्दार आणि खोके करून उद्धव ठाकरेंनी या सगळ्या आमदारांना बदनाम करण्याचं पाप केलं. मात्र यामध्ये गेल्या निवडणुकीत रामदास कदमांसोबत नेमका कुणी दगाफटका केला याचीही चर्चा आहे. शिंदेच्या बंडानंतर ठाकरेंनी दापोलीमध्ये विरोधात काम केल्याचं म्हणणारे रामदास कदम आता तोच आरोप भाजपवर करतायत. मागच्या निवडणुकीमध्ये मला उद्धवजींनीच पाडला होता. विनय नातूला मतं द्या असं सांगण्यासाठी शिवसेनेच्याच नेत्याला काल जो नेता बरोबर मोठ्या बरोबर आणतो त्यांनी सुपारी घेतली होती मला पाडायची. आणि ते उद्धवजींनी त्याला सांगितलं होतं 2009 मध्ये रामदासला पाडा. 2009 मध्ये युती असताना देखील मला गुहागरमध्ये भाजपानेच पाडलं. ते वास्तव आहे. दापोली मतदारसंघामध्ये माझ्या मुलाच्या विरोधामध्ये भाजपने उघडपणे राष्ट्रवादीला आणि शिवसेनेला मतदान केलं. उघडपणे राष्ट्रवादीला मतदान केलं दापोली मतदारसंघामध्ये, उघडपणे युती असताना. खरं तर रामदासबाईंनी आज म्हटलंय की माझा पराभव भाजपने केला. 8 दिवसापूर्वी म्हटलं होतं माझा पराभव उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी घेतला. खरं तर शिंदे गटातल्या सगळ्या नेत्यांची अवस्था आता ही लोकसभेच्या आधी, खरं तर लोकसभेला भाजपला गरज आहे तरी पण त्यांची अवस्था अशी आहे. आणि ह्याच्यापेक्षा मात्र त्यांचा आज केसाने गळा कापलाय. परंतु येणाऱ्या लोकसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर, विधानसभेचे बुबुल वाजल्यानंतर ह्यांचं अस्तित्व या ठिकाणी संपणार आहे. आणि त्यातले अर्धे, खरं तर अनेक अर्धे मंत्री हे भाजपच्या वाटेवर आहेत. विधानसभेमध्ये आपल्या मुलाच्या विरोधात भाजपनं काम केल्याचा आरोप कदमांनी केला. योगायोग हा की या आरोपाच्या फक्त 14 तासानंतरच सरकारनं प्रदूषण महामंडळावरच्या आबासाहेब जराडांना हटवून कदमांचे पुत्र सिद्धेश कदम यांना अध्यक्ष नेमलंय. आता माझ्या मुलाच्या मतदारसंघामध्ये पुन्हा बांधकाम मंत्री चव्हाण आणि त्यांचे भाजपचे कार्यकर्ते इथं बजेटची कामं आणून भूमिपूजन आणि उद्घाटन स्थानिक आमदाराला बाजूला ठेवून करत आहेत. हे तर पुरस्कार त्रास देत आहेत. हे असं असेल तर भविष्यामध्ये भाजपवरती कोणी विश्वास ठेवणार नाही. कामातूनच नागरिकांना जास्तीत जास्त लाभ कसा होईल या दृष्टिकोनातून शासन आपल्या दारी असे कार्यक्रम केले जात आहेत.
खरं तर त्यांची नाराजगी मला माहीत नाही कशाबद्दल आहे ती. तुर्तास तरी तिकीट जाहीर झाल्यावर सगळं काही बोलणार असा इशारा रामदास कदमांनी भाजपला दिलाय. त्यामुळे अंतिम फॉर्म्युला शिंदेच्या शिवसेनेचं समाधान करेल की मग पुन्हा एकदा ठिणग्या उडतील हे येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये स्पष्ट होणार आहे. मनोज लेले, TV9 मराठी, दापोली, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.